करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायुद्भवन नाम. समास दुसरा सूक्ष्म अशंक नाम. श्रीराम समर्थ. मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे झाले चराचर. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने बघा उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे कोण? तर श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ 2 वेळा जय दिलेला आहे आणि त्यामध्ये मत कुठलं मांडलं आहे? समर्थांनी मत मांडलं आहे ते खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत. या बोधातून दासाला पूर्ण घडवायचं आहे म्हणून दशक 8वा. बरोबर की नाही? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे अशी गत होता कामा नये म्हणून दशक 8वायला सांगितलं आहे. कोणता? तर ज्ञानदशक मायोद्भवन नाम आणि त्यातला समास दुसरा सूक्ष्म अशंक नाम. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे झाले चराचर. बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर 84 लक्ष योनींचा फेरा आहे. या चराचर सृष्टीमध्ये बघा संपूर्णपणे जलचर आले, भूचर आले, खेचर आले, वनचर आले, उभयचर आले. ज्याप्रमाणे सजीव सृष्टी या पृथ्वी तलावर जन्म घेते. बरोबर की नाही? मागील समासामध्ये आपण पाहिलं ज्यावेळी चराचर सृष्टी कशी उत्पन्न झाली त्याच्या समाधानासाठी काय करता यायला पाहिजे? तर श्रवण जर उत्तमाचं केलं तर बघा प्रत्यक्षपणे सांगितलं निरावेवी कैसे झाले चराचर. कारण ब्रह्म कसं आहे? बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपल्या या देहामध्ये ब्रह्म कोणाला दिसत नाही आहे, परब्रह्म बरोबर. अंतरीचा अंतरात्मा कोणाला दिसत नाही आहे. याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप व्हावे. म्हणजे काय? याचे समाधान असे आहे की जे सनातन ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप दोरीवर साप दिसावा तशी नसूनही दिसणारी कल्पनामय भासत अस. बघा आपल्या समोर ज्यावेळी कोणी आपल्याशी बोलत आहे परंतु बोलत असताना आपल्याला फक्त समोरची व्यक्ती दिसत असते परंतु अंतरीचा अंतरात्मा दिसतो का? नाही. आपण सुद्धा स्वतःशी बोलत असताना आपल्या अंतरीचा अंतरात्मा आपल्याला दिसतो का? नाही. म्हणजेच प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. या देहाच्या हातून उत्तमाचं जेव्हा कार्य होतं तेव्हा वाहवा कोणाची होते? तर या देहाची होते. परंतु प्रत्यक्ष पाहायला गेलो ज्याने संपूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन केले तो मार्गदर्शक कधी दिसत नाही. म्हणून तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप भावे. आदि एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. सर्वप्रथम केवळ एक नित्यमुक्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रेष्ठ अक्रिय परब्रह्म तेवढं आहे. अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळ माया उत्पन्न झालेली आहे. श्लोक
आद्यमेक परब्रह्म नित्यमुक्त विक्रियम तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकम. या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे की सर्वप्रथम गुरु पाहता पाहता लक्षकोटी आहेत की नाही, परंतु परब्रह्म मात्र एकच आहे. ते नित्यमुक्त आहे. त्याच्या ठिकाणी कुठलाही बदल नसतो. त्यात अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होत असते. आशंका बघा, प्रत्यक्षपणे एक ब्रह्म निराकार, मुक्त अक्रिय निर्विकार, तेथे माया ओडंबर कोठून आली. आता प्रत्यक्षपणे श्रोता येथे मनामध्ये शंका विचारतो की एक मुक्त आणि अक्रिय निराकार ब्रह्म असताना तेथे जादूप्रमाणे माया कोठून आली. बरोबर की ना. मायेचा जन्म ज्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहायला गेलो तर पुढच्या ओवीमध्ये दिलेला आहे. ब्रह्म अखंड निर्गुण. ब्रह्म कसं आहे? अखंड निर्गुण आहे. तेथे इच्छा धरी कोण, निर्गुणी सगुणी विना इच्छा नाही. ब्रह्म बघा, परब्रह्म ब्रह्म तर अखंड असून निर्गुण आहे. मग तेथे इच्छा कशी होणार? निर्गुण सगुण झाल्याखेरीज तेथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. मुळी असे चिना सगुण म्हणून नामे निर्गुण तेथे झाले सगुण कोणे परी. मुळात पाहायला गेलो मुळी असे चिना सगुण. आता गुणरहित असल्याने तर निर्गुण नाम ब्रह्माला पडले म्हणून नामे निर्गुण. बरोबर की नाही. तेथे झाले सगुण. मग ते सगुण कशा प्रकारे झाले तर निर्गुणाची गुणा आले. ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपणा. निर्गुणच सगुण झाले. या बोलण्याने अंगी मूर्खपणा येतो ना. बघा, ज्याप्रमाणे आपले गुण आहेत, चांगले गुण ज्याप्रमाणे आपण अंगी बांधतो ते संपूर्णपणे आपण वाचत असतो आणि त्याचप्रमाणे आपण आपले गुण, बरोबर की नाही, ते गुणांबरोबर आपला देह चालत असतो. परंतु असे काही अवगुण आहेत, त्यामुळे या देहाची संपूर्णपणे विल्हेवाट होते. नाव आपलं कमी होतं. म्हणजेच काय, एक म्हणती निरावेव करून अकर्ता देव, त्याची लीला बापुडे जीव काय जाणती. कोणी एक म्हणतं की देव प्रत्यक्षपणे निरावेव आहे, तो रुष्टी असूनही अकर्ता आहे. बिचाऱ्या जीवांना त्याची लीला कशी करणार. आता प्रत्यक्षपणे संपूर्ण जीवसृष्टी निसर्गामध्ये जर पाहायला गेलो, आपल्याला ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्षपणे डोळ्यांनी आपण जे कीटक पाहत असतो, पशुपक्षी पाहत असतो, जीवजंतू पाहत असतो, सर्व जीवांमध्ये बघा पाहायला गेलो तर त्याचं संपूर्णपणे वास्तव्य. परंतु देवाचं वास्तव्य कुठे. खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे ना. म्हणजेच काय, त्याची लीला कधी कळणार. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. एक म्हणतोय की परमात्मा आणि बिचारा जीवात्मा अल्पज्ञ आहे. तो परमात्म्याचा महिमा काय जाणणार. विचार करा. एक म्हणती परमात्मा आणि एक कोण जाणे त्याचा महिमा. ज्या वेळेला प्रत्यक्षपणे बघा एखादा पुस्तक असतो बघा, त्या पुस्तकामधील धडा असतो, कविता असते. ज्यावेळी आपण धडा वाचतो
परंतु धडा वाचल्यावर त्याचा जर अर्थ आपल्याला कळला नाही किंवा एखादी कविता आपण वाचत गेलो परंतु त्या कवितेचा अर्थ भावार्थ काहीच कळला नाही तर त्याला किंमत होईल का? तर त्याचा अर्थ आपल्याला काही कळला नाही तर तो धडा आपल्याला समजेल का? कशावर आधारित आहे? काय त्याच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झाले? काहीच कळणार नाही. परंतु त्याचा अर्थ सांगणारं कोणीतरी हवं आहे ना. शाळेमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी समोर बघा शिकवणारे शिक्षक असतात की नाही, त्याशिवाय आपल्याला समजेल का? नाही ना. ज्यावेळी ते आपल्याला सांगतात त्यावेळी प्रत्यक्षपणे आपल्याला समजतं. म्हणजे मार्गदर्शक करणारं कोणीतरी आहे ना. त्याचप्रमाणे एक म्हणतील तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. उगाच महिमा सांगती, शास्त्रार्थ अवघा लोपिती, बळेची निर्गुणास म्हणती, करोनी अकर्ता. उगाच महिमा वर्णन करणारे काही लोक म्हणतात देव हा सर्व करुणी अकर्ता आहे. निर्गुणासंबंधी बळेच असे विधान बघा आपल्याला समोरासमोर दिसत असतात. बळेची निर्गुणास म्हणती करुणी अकर्ता. आता कर्ता करविता कोण आहे? आपण पत्रिकेमध्ये वाचत असतो कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ. एखाद्या कार्याची सुरुवात ज्यावेळी होते श्री गणेशाने होते. परंतु देव हा सर्व करुणी अकर्ता आहे म्हणजे काय? आता कोणी एक काम केलं, आपला देहा बघा प्रत्यक्षपणे अभिमान कसा आहे. आपल्या देहाने काम केलं की या देहाची संपूर्णपणे वाहवा होते. मग आपल्या अंगी काय येतं? गर्वपणा येतो, मीपणा येतो, अभिमान येतो. पण प्रत्यक्षपणे ते कार्य कोणामुळे झालं हे केव्हा कळेल? बरोबर की नाही? आपल्या देहाची संपूर्णपणे वाहवा होते, स्तुती होते की हा जर नसतं तर काम नसतं केलं. पण आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या अंतरी कोण आहे, ज्याने संपूर्णपणे मला मार्ग दाखवला, ज्याने संपूर्णपणे मला काय केलं? मार्गदर्शन केलं. त्याला मी कसं विसरू शकेन? विसरू कसा मी श्री सद्गुरू पादुकाला. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणे उगाच महिमा सांगती, शास्त्रार्थ अवघा लोपिती, बळेची निर्गुणास म्हणती, करुणी अकर्ता. मुळी नाही कर्तव्यता, कोण करुण अकर्ता, करता अकर्ता हे वार्ता सकळ मिळते. ज्यावेळी करता मी म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणसी, तेथे यश कीर्ती प्रताप. म्हणून मीपणा आपल्यामध्ये आणायचं नाही. मीपणा आणलं की संपूर्ण जे आहे ते पण निघून जाईल. म्हणून समर्थ म्हणाले विषय चिंतने शोक पावलो, देह बुद्धीने व्यर्थ नाडलो. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. विषय वासना इथे लोभ आलेला आहे मनात, लोभ आलेला आहे अंगी. ज्याप्रमाणे लोभ आलाय त्याप्रमाणे बघा विषय वासना आड आली. जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे करते पण, तरी हे इच्छा धरी कोण सृष्टीर चावेची. जे मूळचे संपूर्णपणे निर्गुण आहे तेथे करतेपणा कसा असेल? आता बघा सुरुवातच जय घोषाने केलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. एक जय दिलेला आहे तो संपूर्णपणे देहाचा दिलेला आहे आणि दुसरा जय दिलेला आहे तो म्हणजे परब्रह्म. आता परब्रह्माचा जय जयकार बघा आणि या देहाचा जय जयकार. ज्यावेळी आपण शाळेमध्ये बघा शिकत होतो, चांगले मार्क्स मिळाले, चांगले गुण मिळाले की आपल्या देहाची वाहवा व्हायची की नाही? नक्कीच. परंतु आपण दुसऱ्यांना टीका करणारे होतो कारण आपल्याला सर्वात जास्त मार्क्स मिळालेले होते. परंतु जर कमी मार्क मिळाले बघा दोष कोणावर देणार? दोष
आपण इतरांवरच देणार, आपण स्वतःहून कधी स्वतःवर घेत नाही. कारण प्रत्यक्षपणे भाग दिलेला नाही. मुळी नाही कर्तव्यता. आपले कर्तव्य आपण स्वतः सांगत नाही. आपल्याला जे काम दिले ते आपण स्वतःहून सांगत नाही काय करायचं आहे. परंतु कोण करू न करता, करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या. जे ठाईचे निर्गुण, ते कैचे करतेपण, तरी हे इच्छा धरी कोण सृष्टी चावेचे. जे मूळचं निर्गुण आहे ते करतेपणा कसं असेल, मग सृष्टी रचण्याची इच्छा कोण धरतोय, असा मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो. इच्छा परमेश्वराची, ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना. बरेच लोक म्हणतात इच्छा ही परमेश्वराची असते, पण युक्तीने असे समाधान करताना त्यांच्या लक्षात येत नाही की निर्गुणाला इच्छा कशी असेल. आता विचार करा, इच्छा कोणाची असते? आपलीच इच्छा असते. जी काही वस्तू आपल्याला दिसेल ती वस्तू आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण देवाजवळ मागणी करतो. ज्याप्रमाणे देवाजवळ मागणी केलेली आहे त्याप्रमाणे देव आपल्याला पुरवठा करत असतो. परंतु आपण काय म्हणतो, देवासाठी सर्व काही आणलेलं आहे. आता पूजा आहे, पूजेचे सर्व वस्तू देवासाठी आणलेल्या आहे. परंतु करता करविता कोण आहे समजून घेतलं पाहिजे ना. इच्छा परमेश्वराची आहे, ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणाची इच्छा कैची कळेना. युक्तीने आणि बुद्धीने विचार करून बघा, प्रत्यक्षपणे समाधान करताना त्यांच्या लक्षात राहत नाही की निर्गुणाला इच्छा नसते. इच्छा असते ती आपलीच. निवेदन ठेवून ज्यावेळी निवेदन आपण ठेवतो त्या निवेदन प्रसंगी आपल्याला जी काय मागणी असेल ती संपूर्णपणे बघा प्राप्त होत असते. त्याचा पुरवठा आपल्याला प्राप्त होत असतो. तरी हे इतुके कोणे केले, किंवा आपणची झाले, देवे विन उभारले कोणे परी. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की इतक्या विशाल सृष्टीची रचना कोणी केली? का आपोआपच हे विश्व उत्पन्न झाले? देवाशिवाय हे कोणी उभारले का? कसा प्रश्न मनामध्ये उभा राहिला. या सृष्टीची रचना कोणी केली? कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्री वल्लभ. प्रत्यक्ष प्रमाणे कृतयुगापासून ते आत्तापर्यंत कलियुगापर्यंत बघा जो क्रम आपल्याला लावून दिलेला आहे. आता सूर्य बघा, सूर्यनारायण, प्रत्यक्षपणे चंद्र, त्यांना सुद्धा क्रम लावून दिलेला आहे. कधी सूर्य संध्याकाळी उगवलं का? नाही ना. ज्याप्रमाणे जी वेळ दिली त्या वेळेला बरोबर हजर आहे, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. जे ठाईचे निर्गुण बघा, ते कैचे करते पण, तरी इच्छा धरी कोण सृष्टीच्या. तरी हे इतके कोणे केले, किंवा आपणची झाले, देवे विन उभारले कोणे परी. मग प्रश्न उत्पन्न झाला का? झाला. मग विशाल दृष्टीची रचना कोणी केली? ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले, त्यानेच सर्व सृष्टी निर्माण केली. परंतु आपण सृष्टीकडे पाहत असतो की बाबा टक्केवारी कुठे कमी झाली तिथे आपण हजर असतो. परंतु जर पाहायला गेलो, खरी सृष्टी आपण डोळ्यांनी पाहिली का? कारण आपोआपच हे विश्व उत्पन्न झाले. देवे विन झाले सर्व, मग देवाचं कैसे आठावं. येथे देवाचा अभाव दिसो ना. देवाशिवाय सर्व आपोआप झालं म्हणावे तर मग देवाला स्थानच उरत नाही, म्हणजे देवच नाही असं ठरेल ना. आता प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. देवाशिवाय एखादं कार्य होऊच शकत नाही. देवाशिवाय बघा झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. परंतु आपण काय म्हणतो, आपल्या मनामध्ये विचार येत असतात की देवे विन झाले सर्व.
मग देवाचं कैसा ठाव, येथे देवाचा अभाव दिसोना. देवाशिवाय सर्व आपोआप झालं म्हणावे तर मग देवाला स्थानच उरत नाही ना. देवाशिवाय सर्व आपोआप कसं होईल हो? कारण विश्वाचा मालक आहे तो. संपूर्ण चिंता वाहते विश्वाची. आपल्या ह्या पृथ्वी तलावर बघा, प्रत्यक्षाने पाहायला गेलो, देवाचं स्थान आणि देवच नाही असे म्हटलं तर ज्याप्रमाणे बघा, एखादं कार्य करायचं असेल, ज्याप्रमाणे आपण देवाजवळ प्रार्थना करत असतो, भक्ती करत असतो, त्याचप्रमाणे देवाशिवाय सर्व आपोआप झालं असं म्हणावं. त्याचप्रमाणे देवता स्थानाला राहत नाही. देव म्हणे सृष्टीकर्ता, तरी एवं पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता देवाची पुढे. बघा, प्रत्यक्ष म्हणे देवाचं सृष्टीकर्ता असे म्हणावे. आता देव सृष्टीकर्ता आहे. देव सृष्टीकर्ता म्हणजे काय? संपूर्ण सृष्टी निर्माण करणारा देवता, तरी पण पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता देवाची. आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. ज्याप्रमाणे सृष्टीचा मालक कोण आहे? देव ठाईस निर्गुण गुण आहे. तेथे सृष्टीकर्ता कोण? कर्तव्यपणाची सगुण नासिवंत. असा प्रश्न पडतो की देव, बघा येथे पडिल विचार. आता ज्याप्रमाणे देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टीकर्ता कोण? देव जर मुळीच निर्गुणच आहे ना, मग सृष्टीकर्ता कोण आहे? आपण ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टीकर्ता कोण आहे? आता संपूर्ण विश्व त्याने निर्माण केलेलं आहे. विश्व त्याने निर्माण केलेलं आहे, ते विश्वावर प्रत्यक्षपणे कर्तेपणाचे सगुण आणि ते नाशिवंत. देव जरी पुन्हा लक्ष घालू लागले तर सृष्टीकर्ता कोण आहे याचा विचार आपल्याला करता यायला हवा. सगुणाशिवाय कर्तृत्व नाही आणि सगुण नाशिवंत पाहिजे. येथे पडिला विचार, कैसे झाले साचार. माया म्हणून स्वतंत्र, तरी हे विपरीत दिसे. परंतु हे सर्व चराचर कसे झाले, हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो ना. माया स्वरूप आहे, स्वतंत्र आहे. तिने कधी पाहिले की तेथेही संपूर्णपणे विपरीत बघा दिसत असते. बघा, माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली. ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता. मायेला कुणीही केलेलं नाही, ती स्वतःच उत्पन्न झाली आणि विस्तार वाढली. बघा, असे जर म्हटले देवाला स्थान उरत नाही. कारण प्रत्यक्ष ज्यावेळी प्रत्यक्षपणे ती स्वतःच उत्पन्न झालेली आहे आणि विस्तार पावलेली असं म्हटलं तर मग देवाला स्थानच निर्माण करता येत नाही. अकाल बघा, प्रत्यक्षपणे देव निर्गुण स्वतसिद्ध. काळाचा भाग दिलेला. काळाची बाहुडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माये बापा. त्यासी मायेशी काय संबंध, ऐसे बोलता विरुद्ध दिसून करे. देव स्वतः असून निर्गुण आहे. त्याचा आणि बघा प्रत्यक्षपणे मायेचा संबंध असतो आणि अशा सिद्धांताच्या विरुद्ध लढत.
देवे बघा सकळ काही कर्तव्यता आली मायेची या माता, तरी भक्तांचं उद्धरिता देव नाही की. सर्व कर्तृत्व जर त्या मायेचं असं म्हटलं तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की का नाही. देवे विन नुसती माया, कोण नेईल विलया. आम्हा भक्त सांभाळाया कोणीच नाही. देवाशिवाय या मायेचा नाश कोण करू शकेल. माया स्वतंत्र असेल पण देव कोणीच नसेल ना. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी कोणीतरी बघा प्रत्यक्षपणे कोणीच नाही आहे. म्हणून ही माया स्वतंत्र ऐक घडे न विचार. म्हणून मायेचं निर्मिता सर्वेश्वर ते एकेची आहे. म्हणून माया स्वतंत्र हा विचार टिकू शकत नाही. मायेला निर्माण करणारा वर्ष बघा प्रत्यक्षपणे सर्वेश्वरच आहे. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करून या मन. आता कथानुसंधान सावध ऐका. जेथे जेथे शंका निर्माण झाली त्यासंबंधी लोकांचे अनुभवसुद्धा बघा विस्तार होऊ लागले आहेत. आणि त्याचप्रमाणे प्रथम त्यासंबंधी पथानुक्रमे सांगितले जाते. एक म्हणती देव निर्गुण, जेथे इच्छा करी कोण. माया मिथ्या हे आपण झालीच पाहिजे. बघा कुणी म्हणतात की देव निर्गुण आणतो, तर तुम्ही सांगता देव बघा प्रत्यक्षपणे. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करून या मन. आता कथानुसंधान सावध ऐका. सावध का सांगितलेलं आहे. कारण प्रत्यक्ष पाहायला गेलो तर सावध ही भूमिका आपल्याला श्रवणासाठी टिकवायचं आहे. सावधपणा का टिकवायचा. येथे आशंकेचा भाव, जनी वेगळाले अनुभव. तेही बोली जेते सर्व यथानुक्रमे. आपल्या मनामध्ये आशंका येत असतात, शंका येत असतात, संशय मनामध्ये पेरलं जातं. त्यासंबंधी लोकांचे अनुभवसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मत ज्यावेळी पडतात बघा त्यासंबंधी यथानुक्रमे सांगितलेलं साईड बघा. एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण. माया विद्या केले आपण तरी ते माया कैची. बघा एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण. माया ही माझीच. आता माया अविद्या बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. ज्यावेळी देव तर निर्गुण आहे, मग येथे इच्छा कोण करणार. माया ही इत्याच आहे आणि वास्तविक ती उत्पन्न झालेली नाही. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, त्यासी नाही. बघा प्रत्यक्षपणे म्हणतात तसे नाना. त्याचप्रमाणे अश्रू सागरात पडून उभी राहा. आणि प्रत्यक्ष पाहायला गेलो तर एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेसी नाही म्हणता कैसे. माया हे अनादि दिसे शक्ती ईश्वराची. कोणी म्हणतात प्रत्यक्ष दिसत असून ती दिसतच नाही आहे, परंतु माया ही अनादि असून ती ईश्वराची शक्ती आहे. कारण आपल्या अंतरी कोण आहे. त्या अंतरीचा अंतरात्मा आहे. मग सामर्थ्य पुरवणारा कोण आहे. बरोबर की नाही. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. एक म्हणती मिथ्या स्वभावे, तरी साधन कासया करावे. भक्ती साधन बोलिले देवे, माया त्याग कारणे. कुणी एक म्हणतं की मिथ्याच आहे, तर साधन करण्याची आवश्यकता काय. भगवंतांनी गीतेत मायेचा त्याग करता यावा म्हणून भक्ती साधना लिहिलेली आहे. एक म्हणती मिथ्या दिसते, भये अज्ञान संन्यपाते. साधन औषधी येते, पळित दृश्य बघा मिथ्या.
कुणी म्हणालं की अज्ञानरूपी ती मिथ्या असून तिचे भय वाटते, म्हणून साधन रूप औषध घेतले पाहिजे. तरी पण दिसते की नाही हे प्रत्यक्षपणे आपण मिथ्याच ठरवत असते. हे दृश्य की मिथ्या. अनंत बोलिली नाना मते भांबावली, तरी माग न वची वदली, मिथ्या कैसी म्हणावी. असंख्य साधने केली, परंतु मायेविषयी नाना मते व्यक्त केली. त्यामुळे खरे तर आपलं मन भांबावून गेलेलं आहे. त्याप्रमाणे काही केलं निराश करता येत नसेल. बघा, प्रत्यक्ष म्हणजे तिला मिथ्या बोललं जातं. मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्री पुराणी, मिथ्या नाना निरूपणी, बोलिली माया. ज्याप्रमाणे माया मिथ्या आणि त्याचप्रमाणे वेदशास्त्र पुतणी ही बघा पुराण, ज्याप्रमाणे लोकही अध्यात्म निरूपणात अनेक प्रकारे माया मिथ्या असं प्रतिपादन करतात. आता आपल्या घरामध्ये बघा पुस्तक असतं, ज्ञानस्वरूपी ग्रंथ असतं, परंतु ते ग्रंथ आपण टिकवत नाही. ज्या वेळेला सांगितलं बघा प्रत्यक्षपणे संग्रह आपण करत असतो, एखादा छंद करत असतो, त्यावेळी छंद करत असताना आपल्याला एखाद्या तिकिटांचा छंद असेल तर आपण तिकीटं गोळा करतो की नाही, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे क्रिकेट खेळायचं आहे, त्या क्रिकेट खेळताना आपण संपूर्ण स्टंप कुठे आहेत याची तपासणी करतो आणि त्याप्रमाणे करतो. पण प्रत्यक्षमध्ये जर पाहायला गेलो बघा नियमात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण पार पाडल्या पाहिजेत. माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकली, मिथ्या म्हणताच लागली समागमी. याप्रमाणे सर्वांनी तिला मिथ्या ठरवलं पाहिजे, कारण असं तर कुठेही ऐकू येत नाही. उलट मिथ्या म्हणताच ती येऊन चिकट्याने असं दिसून येते. जयाचे अंतरी ज्ञान, नाही ओळखिले सज्जन, दयास मिथ्याभिमान, सत्याची वाटे. आता प्रत्यक्ष पाहायला गेलो, ज्याच्या अंतरी ज्ञान नाही आणि त्याने सज्जन ओळखलेले नाही. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. परंतु मिथ्याच येऊन चिकटते असं दिसून येते. आता सत्य की मिथ्या हा भाग आपण सोडवायचा. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोकतेने तुम्हाला, धरा बुद्धी पोटी विवेकी मुले हो, बरा गुण तो अंतरामाची राम. जेने जैसा निश्चय केला, ज्याच्या अगोदरच बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. जेने जैसा निश्चय केला, नाही तयासी तैसाची फळला, पाहे तोची दिसे बिंबला, तोयसी माया. बघा ज्याच्या मनात मायेविषयी जसा निश्चय झाला त्याला तसेच फळ प्राप्त होते. जो आरशात पाहतो त्याला आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसते की नाही, म्हणजे जो जसा दिसतो तसे हुबेहूब प्रतिबिंब दिसते, तशी माया आहे. आपण सकाळी लवकर उठल्यापासून बघा आपण कसे आहोत हे आपण आरशात पाहतो, परंतु आपण कोणाशी काल खोटं बोललो, काल कोणाशी आपण खरं बोललो ते आपण कधी ऐकून घेत नाही. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे जेने जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला, पाहे तोची दिसे बिंबला, तैसी माया. मतांविषयी बघा मायेविषयी जसा निश्चय केलेला आहे त्याचा भाऊ बघा प्रत्यक्षपणे आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसणं म्हणजे एक प्रकारची बघा प्रत्यक्षपणे एकरूप कशी असते ती सांगितलेली आहे. एक म्हणती माया कैची, एक आहे ती सर्व ब्रह्माची,
थिजल्या विगुरल्या घृताची ऐकेताना मोडे. आता आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे, देह हा फुकट दिलेला आहे. देहाची किंमत आपण नाही करू शकत. एक म्हणती माया कैची, आहे तर सर्व ब्रह्माची. आपली माया आहे का हो? ज्याने संपूर्णपणे शरीर दिलेलं आहे ते आपलं आहे का? घेऊन काय जाणार आहोत हे समजलं गेलं पाहिजे. बघा, दुसरे कोणी म्हणतात ज्याप्रमाणे, एक म्हणती माया कैची, आहे ती सर्व ब्रह्माची. थिजल्या विघुरत्या ब्रह्माची ऐसे नव. थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले. साहित्य भंगले इयणे बोले म्हणती एक. दुसरं कोणी म्हणतं की हा दृष्टांत योग्य नाही. या दृष्टांताने बोलण्यात संगती वाहत नाही, म्हणून हा अयोग्य. बघा, कारण स्वरूपाच्या ठिकाणी घट्ट आणि पातळ हे काहीही नसतं. ज्याप्रमाणे कचरा असतो की नाही, असतो, परंतु तो कचरा समुद्रात घेऊन जातो का समुद्र? नाही. सर्व काही तीरावर आणण्याचा प्रयत्न करत असतो समुद्र. बघा, प्रत्यक्षपणे कधी कचरा असतील, पाण्याच्या बाटल्या असतील, कधीही घेऊन जात नाही, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे आपल्या जो अंतरीचा अंतरात्मा आहे, जे वाईट गुण आहे ते बाजूला सारतो, राहतात ते काय? चांगले गुण. म्हणून समर्थ म्हणाले, अज्ञान मूलहरणम जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धते सद्गुरुपादो दकंबित. एक म्हणती एकाची खरे, आणू ही दुसरे. बघा, आणूही नाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची झाली. एक ब्रह्म तेवढं खरे, ते तर दुसरे अपमात्रही नाही. म्हणून या प्रकारे स्वाभाविक सर्व ब्रह्मच हे झालं. एक म्हणती एकची खरे, आणि त्याच्या अगोदर एक बोध दिलेला आहे. एक म्हणती एकची देव, तेथे काहीचे आणले सर्व. सर्व ब्रह्म ते अपूर्व आश्चर्य वाटे. कोणी म्हणतात देव एकला एक आहे, तेथे सर्व कुठून आणले? बरोबर. जर एकच असता, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. ज्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षपणे एक म्हणती एकची देव, तेथे काहीचे आणले सर. देव एकला आहे, तेथे सर्व कुठून आणलं? सर्व ब्रह्म म्हणणं हे आश्चर्यकारक आहे. आपल्या समोरील, बघा, प्रत्यक्षपणे आपल्या समोर कोणी एखादा व्यक्ती असेल तर त्याला नाव आहे, बरोबर की नाही? त्याच्या अंतरीमध्ये, अंतरीचा अंतरात्मा जरी असला तरी अंतरी कोण आहे याची ओळख करून देता आली पाहिजे. एक म्हणते एकची खरे, आणूही नाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची झाली. हा समासच आपल्याला, बघा, प्रत्यक्षपणे एवढंच माहिती करून देणार आहे की प्रत्यक्षपणे कुणी म्हणतं की एक ब्रह्म तेवढं खरं आहे आणि दुसरे अपमात्रही नाही. म्हणून याप्रमाणे स्वाभाविकच सर्व ब्रह्म तेच सिद्ध झालेलं आहे. सर्व मिथ्या एकशेसी उरले त्याची. बघा, प्रत्यक्षपणे एक सर्व एक मिथ्या एकसरे, उरले त्याची ब्रह्मखरे. ऐसी वाक्यशास्त्रधारे बोलती एक. एकंदर सर्व मिथ्या जाऊन ते उरते ते खरं ब्रह्म आहे. अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण, आटाहाटी व्यर्थसेन म्हणती एक. कोणी म्हणतं सुवर्ण, बघा, आणि सोनं आणि त्याचे अलंकार यात भिन्नपणा नाही. तसंच ब्रह्म आणि दृष्टीत भिन्नपणा नसतो. म्हणून एक सत्य आणि मिथ्या असा कात्याकूट करणं म्हणजे व्यर्थ शिणं. हीन उपमा एकदेशी, कैसी साहिल वस्तूसी, वर्ण व्यक्ती अव्यक्तसी, साम्यतना घडे. आम्ल वस्तूला अपूर्ण एकादेशी उपमा कशी देता येईल? ज्याला रंग आहे, आकार आहे, त्याच्याशी ब्रह्माची तुलना कशी करता होईल?
ऋषी बघा प्रत्यक्षपणे सुवर्ण दृष्टी घालिता, मुळीच आहे व्यक्तता, अलंकार सोने पाहता सोनेची दिसे. सुवर्ण हे व्यक्त असून आपल्या दृष्टीस ते दिसू शकतं, परंतु अलंकार सुवर्णाचे असल्याने ते सोनेच होय. मुळी सोनेची हे व्यक्त, जड एकदेशी पित, पूर्णाचा अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे. मुळात सोनं पीत वर्णाचं व्यक्त आहे. या अपूर्णांचं दृष्टांत बघा परब्रह्माला कसं देता येईल. ज्याप्रमाणे दृष्टांत ती तुका ऐके दिसी, तेने घडे कळायसी, सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. दृष्टांत काय दिला पाहिजे हा नेहमी बघा परब्रह्माची काहीच कल्पना यावी म्हणून तो द्यावा लागतो. समुद्र आणि त्याच्या सिंधू लहरीमध्ये लहरांमध्ये ज्यावेळी पाणी भरतं त्यावेळी भरती येते आणि पाणी निघून जातं म्हणजे ओहोटी येते. परंतु यामध्ये भिन्नत्व काय आहे. आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे. आता उत्तम आहे, मध्यम आणि कनिष्ठ. भाग कसा दिलेला आहे. एखाद्या दृष्टांताले झालेले ज्ञान नष्ट होऊन संदेह काढला पाहिजे. कैचा सिंधू कैची लहरी, अचळास चळाची सरी, साचायसी ओडंबरी माणूसने. कसला समुद्राने कसली लाट. परंतु परब्रह्मास उपमा काय दिली पाहिजे. जादू म्हणजे मिथ्याभास, कधी सत्य नसतं. बघा आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे, परंतु जर आपण प्राण्यांचा किंवा पशूंचा आवाज काढला तर आपण पशु होऊ का, पक्षी होऊ का, नाही ना. म्हणजे प्रत्यक्षपणे रूप गुणावरून बघा बहुरूपी बनून कधीच साध्य करता येत नाही. ओडंबरी हे कल्पना, नाना भास दाखवी जना, एरवी हे जाना ब्रह्मची ते असे. बघा सत्य ते सत्य, असली ती असली. तिन्ही लोकांमध्ये बघा कलियुग कीर्तन करावे, केवल कोमल कुशल गावे, कठीण कर्कश कुरटे सांगटावे एकीकडे. म्हणजे काय तर प्रत्यक्षपणे ओडंबरी हे कल्पना. कल्पना कशामध्ये येतात. मनामध्ये सतत विचार येत असतात आणि ते विचारांमध्ये संपूर्णपणे देह हा गुरफटलेला असतो. लागता राहील अशंका, तेची आता पुढे ऐका सावध होऊनी. आता प्रत्यक्षपणे परत एकदा सांगितलेलं आहे, सावध होऊन श्रवण करणं खूप गरजेचं आहे. माया मिथ्या कळो आली, परी ते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुण केली. तरी ते मुळीच मिथ्या. माया मिथ्या एक आता कळलंय की परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न कशी झाली. निर्गुणाने उत्पन्न केली असेही म्हणता येत नाही, कारण ती मुळातच मिथ्या आहे. मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणे काही, करणे निर्गुणाचा ठाई हेही अघटित. मिथ्या म्हणजे काहीच नाही ना. परिमिथ्या बघा या शब्दानेच ती नाहीच अशी कळते. मग तेथे तिला कुणी नेलं, कुणी आणलं हा प्रश्न उरतच नाही. निर्गुणाचं ठाई कर्तृत्व लादणं हेही अघटितच म्हणावे. म्हणून मिथ्या शब्दी काहीच नाही. तेथे केले कोणे काही, करणे निर्गुणाचं ठाई ही कटी. करता ठाईचा अरूप, केले तेथे मिथ्यारूप, तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. आता करता कोण आहे. करता श्रीराम ऐसे म्हणती, तेथे यश कीर्ती प्रताप. केले तेही मिथ्यारूप, मिथ्यारूप हे सर्व विचक्षण आहे, विलक्षण आहे. तथापि फेडूस आक्षेप श्रोतयांचा. म्हणजे पुढच्या समासामध्ये आपल्याला उत्तमाचं श्रवण करायचं आहे, तेही सावध होऊन ऐकावे.
तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म अशंका निरूपणा समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.